मित्रांनो, लाखोंच्या संख्येने समाज श्री क्षेत्र नारायणगडावर आलेला आहे. श्री क्षेत्र नारायणगड म्हणजे श्री संत कुलभूषण नगद नारायण महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. श्री संत कुलभूषण नगद नारायण महाराज म्हणजे साक्षात नारद मुनींचा अवतार. आणि मित्रांनो, अशा या श्री संत कुलभूषण नगद नारायण महाराजांनी या गडाची स्थापना केलेली आहे. मित्रांनो, या गडावर कुठलंही तुम्हाला अवडंबर दिसणार नाही, कुठलीही अंधश्रद्धा दिसणार नाही, कसलाही जादूटोणा दिसणार नाही. या गडावर फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाची जी अस्सल परंपरा आहे, नामस्मरणाची, भक्तीची, कीर्तनाची, ही परंपरा तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे ज्या उद्देशासाठी संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली, त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं योगदान दिलं, त्यामध्ये नाथ महाराजांनी आपलं योगदान दिलं, त्यामध्ये चोखोबारायांनी आपलं योगदान दिलं, त्यामध्ये संत जनाबाईंनी आपलं योगदान दिलं आणि त्यावर कळस चढवण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलं. ही अस्सल वारकरी संप्रदायाची परंपरा श्री क्षेत्र नारायणगडावर चालवली जाते. मित्रांनो, श्री क्षेत्र नारायणगडाचे सध्याचे जे महंत आहेत, परमपूजनीय गुरुवर्य हरिभक्त परायण प्रेममूर्ती शिवाजी महाराज, हे सुद्धा इतके 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 त्यांचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, इतकं प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी महाराज आहेत. असे शिवाजी महाराज, असे मठाधिपती महंत गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी महाराज हे मनोजदादा जरांगे पाटलांचे गुरु आहेत. तसं तर ते आमच्या सर्वांचे गुरु आहेत. आणि जे जे लोक गडाला मानतात, गडावर आपली श्रद्धा ठेवतात, त्यापैकी मी सुद्धा एक त्या गडाचा भक्त आहे. आमच्या सर्वांसाठी प्रेममूर्ती शिवाजी महाराज हे गुरुवर्य आहेत, परम आदरणीय आहेत. अशा या गडावर हा दसरा मेळावा, पारंपरिक दसरा मेळावा संपन्न होत आहे. मित्रांनो, हा दसरा मेळावा हा पहिला नाही, हे लक्षात घ्या. दरवर्षी येथे पारंपरिक दसरा मेळावा होतो. ही जुनी परंपरा आहे. परंतु यावेळेसचं खास आकर्षण म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून, केवळ महाराष्ट्र नव्हे, पार कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, बाहेर देशातून सुद्धा समाज येत आहे. आणि असं समजू नका की केवळ मराठा समाज, तर 18 पगड जाती, ओबीसी, मुस्लिम सुद्धा या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जमा झालेले आहेत. मित्रांनो, ही खरी खरी भक्तीची परंपरा आहे. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. तुम्ही कोणत्याही जातीचे असा, कोणत्याही धर्माचे असा, लहान असा, मोठे असा, गरीब असा, श्रीमंत असा, सर्वांचं येथे स्वागत आहे. सर्वांना येथे अधिकार आहे. या भक्ती क्षेत्रामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा आहे अधिकार. एवढंच नाही, नारी, स्त्री, पुरुष असा कसलाही येथे भेद नाही. जे लोक वर्णबाह्य आहेत, ज्या लोकांना वर्णबाह्य, जातीबाह्य ठरवण्यात आलं, चांडाळ, त्याला सुद्धा तितकाच अधिकार आहे. जितका ब्राह्मणाला, क्षत्रियाला अधिकार आहे, तितकाच अधिकार शूद्राला, चांडाळाला आहे. सर्वजण एका पंक्तीला बसून जेवण करणारं हे ठिकाण आहे. आणि मित्रांनो, हे काही आजच्या कलियुगामध्ये, आत्ताच्या काळामध्ये नव्हे, या गडाची जुनी परंपरा आहे, जी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे. येथे नाही पंक्तीभेद. तुकाराम महाराजांचं खूप 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 गोड गोड चरण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, 18 पगड याती सकळ ही वैष्णव. पहा पहा, काय तुकाराम महाराजांनी किती 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 गोड गोड सांगितलेलं आहे. 18 पगड याती सकळ ही वैष्णव. हे सगळे जण वैष्णव आहेत. आणि येथे काय नाही, येथे नाही पंक्तीभेद. येथे पंक्तीभेद नाही. येथे तुम्ही कोणत्या जातीचा आहात, कोणत्या वर्णाचे आहात, कोणत्या धर्माचे आहात, गडावर असला कसलंही पाळलं जात नाही. ज्याला कीर्तन करता येतं त्याला कीर्तन करू दिलं जातं, ज्याला प्रवचन करता येतं त्याला प्रवचन करू दिलं जातं, ज्याला गायन करता येतं त्याला गायन करू दिलं जातं. आणि हे करताना येते भेदाभेद
कसलाही पाळला जात नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येथे तुम्हाला कसलीही अंधश्रद्धा दिसणार नाही. आपण इतकं बाहेर इतकं अवडंबर माजलेलं आहे. आपण पाहतो जगामध्ये काय 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 चाललंय. तुकाराम महाराज म्हणतात, डोई वाढवून केस भूते आणि ती अंगास, नव्हती ते संत जन नाही ते आत्मखून. तुकाराम महाराजांचे चरण आहेत. त्यामुळे असले भूत अंगास येणं, असं डोई वाढवून केस वाढवून काहीतरी असं अवडंबर माजवणं, अंधश्रद्धा पसरवणं, असलं काम या गडावर कदापिही होत नाही. ना जादू टोना होतो, ना तुमचं भविष्य सांगितलं जातं, ना तुमचं भूत सांगितलं जातं. येथे कसलंही नाही. येथे फक्त 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 शुद्ध शुद्ध वारकरी परंपरा आहे. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. फक्त फक्त काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हे सांगितलं जातं. मुखाने भगवंताचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, विठ्ठलाचं नाव घ्या, तुकोबांचं नाव घ्या, ज्ञानोबांचं नाव घ्या, नामदेवरायांचं नाव घ्या, चोखोबारायांचं नाव घ्या, नाथ महाराजांचं नाव घ्या, हे सांगितलं जातं. ही परंपरा जोपासली जाते. ही भक्तीची परंपरा जोपासणारा हा गड आहे. आणि या गडावर हा भक्तीचा सोहळा संपन्न होत आहे. आणि या सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. मित्रांनो, हा एक सुवर्ण क्षण आहे. हा एक सुवर्ण क्षण आहे. या सुवर्ण क्षणाचे अवघे 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 साक्षीदार व्हा. आणि मित्रांनो, या गडाचं महत्व संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण जगामध्ये याची कीर्ती दुमदुमू द्या. कारण येथे शुद्ध शुद्ध भक्तीची परंपरा जोपासली जाते. येथे येथे माझ्या वारकरी साधू संतांना अपेक्षित जी भक्तीची परंपरा आहे, ती भक्तीची परंपरा जोपासली जाते. त्यामुळे अवघे या आणि आपण आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.